चला तर आज होतं मिल्कशेक बनवायचं. दुपारी झोपले होते, लेकानं काही झोपू दिलं नाही. उठवलं, मम्मी मला कसं तरी होतंय, मला मिल्कशेक बनवून दे, काहीतरी बनवून दे. म्हटलं केळी आणल्यात सकाळी पप्पांनी, मिल्कशेक बनवतो. मग बर्फ तर नव्हता, शेजारीकडे गेलो, बर्फ घेऊन आलो. हे मोठे लोकांचं मेवा घेऊन आले, 10-10 रुपयाचं घेऊन आले, 20 रुपयाचं. आणि थोडंसं बर्फ घातलं, काजू बदाम घातलं. मी म्हणते मोठ्या लोकांचं मेवा. 2 केळी घातले बारीक कट करून, बारीक एकदम असं कट केला. थोडंसं म्हणजे मी तर एकच केळावर बनवते. मग बारकी श्रद्धा पण बोलली, मी पण, आणि माझा भाऊ पण आला, तो पण म्हणला मला पण. मी केळीचं मिल्कशेक बनवते, साखर वगैरे घातला तेवढं. वेलदोडं काय सापडत नाही. तुमच्याकडं कसं करतात ते सांगा. मी पहिल्यांदाच हे मिल्कशेक बनवत होते, असलं काय मी कधी करत नाही आहे. आणि पहिल्यांदाच बनवून दिलं. साखरचं प्रमाण मी अंदाज 25 दिला. जायफळ खिसून घातलं तर ते काय थांबतच नव्हतं, पळतच होतं जास्त करून. ते जायफळ जरा खिसून घातलं. तर मी इथं मिल्कशेक बनवताना माझ्या साईडला बघा किती जण उभारल्यात. 1, 2 आणि हे छोटू 3, एवढे जण माझ्या साईडला उभारले. मग त्यांना दाखवलं, मी तर लय हसले बाबा. मग मिक्सरला लावलं तर सगळं दूध बाहेरच पडला. मग पहिल्यांदा कॅमेरा बंद करायला लावा, कॅमेरा बंद करायला लावा असं म्हणले. परत आणि घेतलं बघा, आणि परत कसं येते बघा बाहेर. बघा सगळं राडा 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 झाला, सगळं राडा हे केलं. सगळे हसले माझ्यावरती. तर त्याला एकतर झोपेतून उठून करून द्यायचं, आणि तिने माझ्यावरच हसतात, कारण की दरवाजा बंद केलं, बाहेरून उजेड दिसत होतं. तिघांनी 3 ग्लास भरला, तिघांनी 3 ग्लासमध्ये दिलो. तर रिॲक्शन सांगा म्हणत होते. एकाने एक सांगितलं, बाकीच्यांनी हसले, पण माझ्या लेकाला मात्र आवडलं. काय होईना, ते झोपेतून उठल्याला फायदा झाला, त्याला आवडला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.